भारतात 1963 साली कोलकातामध्ये डेंगीची पहिली मोठी साथ आली। त्यानंतर महानगरांसह शाळांमध्येही डेंगीचा उद्रेक झाला। सध्या मुंबईत डेंगीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी आतापर्यंत 15 जणांचा या जीवघेण्या रोगामुळे मृत्यू झालाय। त्यामुळे या आजारावर जनजागृती करण्यासाठी देवनारच्या कुमुद विद्या मंदिर या शाळेत एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजामध्ये विशेषतः विद्यार्थी वर्गामध्ये याची जाणीव व्हायला पाहिजे, या रोगाची कल्पना यायला पाहिजे आणि हा कसा प्रसार पावतो याची सुद्धा माहिती मिळायला पाहिजे। ही माहिती देणं, त्याचबरोबर ते कसं निवारण करता येईल ही माहिती देणं, ते कसं टाळता येईल, डेंग्यूची डास उत्पादन त्याचं होणार नाही आणि त्याचा प्रसार होणार नाही, हे कसं टाळता येईल ही माहिती देण्याचं काम जे आपण करताय हे फार चांगला स्तुत्य कार्यक्रम आहे, उपक्रम स्तुत्य आहे। डेंगीवर कुठलंही औषध उपलब्ध नाही, त्यामुळे या रोगाबाबत जनजागृती करणं काळाची गरज आहे। हा रोग कशामुळे होतो, त्यासाठी परिसरातल्या डासांच्या प्रमाणावर कसा आळा ठेवावा, त्याचप्रमाणे हा रोग झालाच तर कशा प्रकारे उपाय करावेत याबाबतीत या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं। यशस्वी तर 100% होऊ शकतो, पण होमिओपॅथीमध्ये प्रॉब्लेम काय ना की जे औषध आम्ही देतो ते स्पेसिफिक बरोबर औषध पाहिजे। कारण आता कसं, आता समजा की ताप आहे, तुम्ही सगळ्यांना क्रोसिन देता, म्हणजे 100 लोकांना ताप असेल तर तुम्ही त्यांना क्रोसिन देऊ शकता। पण होमिओपॅथीमध्ये कसं 100 लोकांना 100 औषधं लागेल, कारण एका पेशंटचं जे इंडिव्हिज्युअलिटी आहे त्याप्रमाणे आपण औषध डिसाईड करतो। तर होमिओपॅथी नेवर फेल्स, द होमिओपॅथ समटाईम्स फेल्स। जर आपण केस बरोबर घेतलं नाही किंवा आपण ते केसला बरोबर समजू शकलं नाही तर आपलं नासमजमुळे ते पेशंट बरं होत नाही, पण नाहीतर 100% होमिओपॅथी सक्सेसफुल होतोच, 100% होतो। आज डेंग्यूसारख्या दुर्धर आजारांमध्ये लोकांचे मृत्यू फक्त एवढ्या कारणामुळे होत आहेत की कुठलाही अँटी स्पेसिफिक डेंग्यू मॉलिक्यूल नाही, जसं मलेरियासाठी आहे अँटीबायोटिक्स आहेत, त्याच्यामुळे पूर्णपणे ट्रीटमेंट ही सिम्प्टमॅटिक चालली आहे। सध्या डेंगीच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईवर डेंगीचं वाढतं सावट आहे। या रोगाला योग्य वेळीच आळा घालण्यासाठी पालिकेबरोबर सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे। कॅमेरामन अमित कीरसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।